नमस्कार सर्वांना। येत्या 17 तारखेला महाराष्ट्राचे मंत्री असलेले आणि ओबीसीचे नेते म्हणून जे स्वतःला म्हणून घेतात, परंतु ते फक्त माळी समाजातल्या लाभार्थी लोकांचे ते नेते, सगळ्या माळी समाजाचे सुद्धा नेते नाहीत, असे असलेले छगनराव भुजबळ यांची बीडला एक मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातील जो GR काढलाय तो GR रद्द करा म्हणून महाएल्गार सभा होते। त्या सभेला आमचा लोकशाही मार्गाने विरोध आहे आणि त्यांनी बीडमध्ये येण्यापूर्वी स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन यावा, ही आमची भूमिका आहे। आणि यासाठी बीड जिल्ह्यातला मराठा समाज, आम्ही सगळे लोक त्यांना भुजबळांना बीडमध्ये येण्यास लोकशाही मार्गाने विरोध करणार आहोत, हे सांगण्यासाठी मी आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी मुद्दाम आलोय। आणि काल एका तथाकथित पदाधिकाऱ्याने सुद्धा थोडंसं माझ्याबद्दल गरज ओकण्याचा प्रयत्न केला। वैयक्तिक कितीही चारित्र्य हनन किंवा वैयक्तिक बोलण्याचा प्रयत्न केला तरी आमचा आरक्षणाचा लढा थांबणार नाही। आरक्षणाच्या या लढ्यात आम्ही कुठेही माघार घेणार नाही। कितीही टार्गेट केलं तरी आम्ही आमचं काम चालू ठेवणार आहोत। आणि मंत्री भुजबळांना आम्ही या बीड जिल्ह्यात का येऊ देत नाहीत किंवा त्यांना का विरोध आहे, तर याचं कारण सांगताना मला सांगायचंय की ते एका घटनात्मक पदावर आहेत। घटनेची शपथ घेत असताना मंत्रिपदाची त्यांनी कुठल्याही समाजाला विशेष ममत्व दाखवणार नाही किंवा कुठल्याही समाजाबद्दल आकस दाखवणार नाही, ही त्यांनी शपथ घेतलेली आहे। परंतु त्या शपथेचा ते वेळोवेळी भंग करतायत। मग त्यांना जर यायचंय तर ही शपथ घेण्याचा भंग करण्यापेक्षा, घटनेचा द्रोह करण्यापेक्षा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याचा द्रोह करण्यापेक्षा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन यावं, आमचा विरोध असणार नाही। बाकी लोक ओबीसी समाजासाठी काम करतात, विचाराची लढाई काही लोक म्हणतात विचाराने लढली पाहिजे, परंतु भुजबळांचा आणि काही ओबीसीतल्या काही जातींच्या काही नेत्यांचा मराठा समाजाला 50% आतल्याही आरक्षणाला विरोध आहे आणि वरच्याही आरक्षणाला विरोध आहे। आणि म्हणून आम्ही त्यांना विरोध करतोय। मराठा समाजाला जाणून बुजून टार्गेट करायचं धोरण भुजबळांचं आहे, त्याच्यासाठी आमचा त्यांच्या बीडच्या दौऱ्याला विरोध आहे। आणि ही सभा होत असताना त्यांना एक 10 प्रश्न आम्ही विचारणार आहेत की तुम्ही जर खरे ओबीसीचे नेते असाल तर ओबीसीमध्ये 385 ते 500च्या आसपास जाती आहेत। कधी त्या 500 जातीतल्या लोकांना एखादं मंत्रिपद, आमदारकी, खासदारकी, महामंडळाचं अध्यक्षपद तुम्ही तुमच्या कुटुंबात घेतले, परंतु त्यावेळेस एखादा कैकाडी समाजाचा, एखादा गोसावी समाजाचा, एखादा न्हावी समाजाचा, एखादा 18 पगड जातीतल्या 18 बलुतेदार आणि 12 बलुतेदारातल्या एखाद्या जातीचा तरी माणूस तुम्हाला योग्य वाटला नाही का, या प्रश्नाचं सुद्धा त्यांनी उत्तर द्यावं। अनेक शिक्षण संस्था आहेत, त्यांच्या शिक्षण संस्थेत जागा भरत असताना त्यांनी आर्थिक व्यवहार करून जागा भरल्या, परंतु एकाही 18 पगड जातीतल्या या ज्या मी नावं घेतल्या त्या आणि इतर जातीत 385 जातीचे नावं सुद्धा त्यांना माहिती नसतील, त्या जातीतल्या एखादा तरी माणसाला एखाद्या पदावर घेतलं का, शिक्षण संस्थेत मोफत घेतलं का, हे त्यांनी सांगितलं पाहिजे। मराठा समाजाला विरोध करत असताना धनगर समाज ओबीसीतला असलेला मोठा घटक आहे, त्याच्यानंतर वंजारी समाज आहे, बंजारा समाज आहे। बंजारा समाजाने इथं बीडला मोर्चा काढला, त्याच्यानंतर धनगर समाजाने मोर्चा काढला, त्यात भुजबळ साहेब आले का, त्यांनी दिला का त्या पाठिंबा त्या घटकांना? म्हणून ते फक्त मराठ्यांना विरोध करण्यासाठी मैदानात येतात आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी या आरक्षणाच्या लढ्यात मराठा विरोधी भूमिका घेतात। आणि त्यांना दाखवायचंय काही लोकांमध्ये, त्यांच्या ओबीसी समाजातल्या काही जातीच्या काही नेत्यांमध्ये स्पर्धा आहे, ठराविक 2-4 जातीतले नेते त्यांची स्पर्धा आहे। सर्व ओबीसी समाज, सर्वसामान्य ओबीसी आणि मराठा गावखेड्यात आणि शहरात आजही एक आहे, परंतु या पुढाऱ्यांना मराठा आणि ओबीसीला वाद लावून त्यांचा राजकीय स्वार्थ साधायचा। यामध्ये भुजबळ आहेत, वडेट्टीवार आहेत आणि आणखी लोक आहेत, त्यांचे आता नाव सुद्धा आम्हाला घ्यायचे नाही। आणि ते डायरेक्ट मराठा समाजाला खालच्या स्तरावर बोलत असतात, डायरेक्ट मनोजदादाला बोलतात। त्यावेळेस भुजबळ कधी काही या लोकांना बोलतील का, सांगतील का? आणि मग त्यांना जर बीडला यायचंय तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, किंवा आम्ही जे 10 प्रश्न आहेत मी तुम्हाला सांगितले त्यातले बरेच प्रश्न आहेत की त्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले पाहिजे ना। मुलाला विधानसभेचं तिकीट देत असताना त्यांनी इतर जातीचा एखादा तरी जातीला त्याच्या जागी द्यायला पाहिजे होतं। बीड जिल्ह्यात एवढी अतिवृष्टी झाली, कधी आले का पाहणी करायला?
मग त्यांचा हट्ट का बीडच? नाशिक त्यांचा जिल्हा आहे, नाशिकला घ्या, कुठेही घ्या. बीड जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडायची, बीड जिल्ह्यातलं मराठा समाज आणि ओबीसी समाज वाद लावायचं हे षडयंत्र भुजबळांचं आहे आणि म्हणून त्यांना आमचा विरोध आहे. आता बीड जिल्ह्यातल्या लोकांना रोजगार नोकऱ्या मिळवून देण्यासाठी कधी ते आले का? एखादा प्रोजेक्ट आणायचा ना. PWD मिनिस्टर होता, किती ओबीसीतल्या 385 जातीतल्या किती लोकांना त्यांनी गुत्तेदारीचे कामं दिले, किती ओबीसी समाजातल्या या 385 जातीतल्या तरुणांना उभा केलं, याचं उत्तर सुद्धा त्यांनी बीडमध्ये येताना दिलं पाहिजे. आणि विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री सांगतायत या GR-मुळे ओबीसी समाजाला काहीही धक्का लागणार नाही. तरीही त्याच मंत्रिमंडळात असताना त्या मंत्रिमंडळातील त्यांच्या नेतृत्वावर ते गैरविश्वास दाखवून इथं येत आहेत, म्हणून आमचा त्यांना विरोध आहे. तसेच त्यांनी अजितदादाच्या पक्षात आहेत, ते अजितदादा वेळोवेळी त्यांना सांगतात किंवा अजितदादाचा पक्ष सर्व जाती धर्माला घेऊन जातो, पुरोगामी असं दाखवतात. मग मराठा समाजाला विरोध करणं आणि एका जातीची बाजू घेणं हा त्यांचं हे पुरोगामित्व आहे का? हे त्यांनी सांगावं, अजितदादांना सांगावं किंवा अजितदादांनी सांगावं. येणाऱ्या काळात हे असंच घडत राहिलं तर अजितदादांच्या पक्षाला याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि मराठा समाज आणि सगळे चळवळीतले आमचे कार्यकर्ते अजितदादाला सुद्धा येणाऱ्या काळात जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. नक्की मला या त्यांच्या मेळाव्याला आमचा वास्तविक पाहता विरोध नाही. त्यांनी ओबीसीच, पण कशासाठी विरोध नाही? त्यांनी ओबीसीतल्या माळी समाजाला काही निधी देण्यासाठी, काही समाजातले प्रश्न घेऊन ते इथे येत असते तर आम्ही विरोध केला नसता. त्यांनी ओबीसीतल्या इतर सगळ्या जातीतल्या लोकांसाठी निधी मागितला असता. ज्या 400-500 जाती त्या सगळ्या जातीतल्या लोकांसाठी महाज्योतीमार्फत निधी मागायसाठी आले असते, त्याच्यासाठी मेळावा घेतला असता तर आमचा अजिबात विरोध नसला. परंतु या लोकशाहीमध्ये सरकारनं आम्हाला मराठा समाजाने वेळोवेळी आंदोलनं केले म्हणून आम्हाला तो हैदराबाद गॅजेटचा GR दिलाय आणि त्या GRला तुम्ही विरोध करताय. त्याच्याही थोडं मागं जाऊन मला सांगायचंय, 2014 ते 19 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला त्यांच्या सरकारनं 16% आरक्षण दिलं होतं. हे आरक्षण घालवण्यासाठी सुद्धा भुजबळांच्या लोकांनी कोर्टात याचिका केल्या आणि त्याला भुजबळांनी पैसे पुरवले. त्याचे पुरावे आहेत आमच्याकडं. आणि त्याचं अजून एक उदाहरण तुम्हाला सांगायचं तर मी माझ्या फेसबुकवर तो व्हिडिओ शेअर केलाय. इंदापूर येथे, बारामती च्या जवळ इंदापूर येथे एक ओबीसीची मागच्या वेळेस दुसरी सभा झाली होती. ज्यावेळेस आपलं आंदोलन मनोजदादांचं सुरू झालं त्यावेळेस पहिली सभा आंबडला आणि त्याच्यानंतर त्यांनी इंदापूरला घेतली. त्या सभेत त्यांनी ॲडव्होकेट मंगेश ससाने आणि मृणाल ढोले यांचा सत्कार केलाय. स्वतः शेंडगे हे त्यांच्या स्टेजच्या भाषणात ते पुकारतायत की मराठा समाजाचं 16% आरक्षण घालवणारे 2 योद्धे इथं आहेत. भुजबळ साहेबाच्या प्रयत्नांनी त्यांनी हे आरक्षण घालवलं म्हणून त्यांचा तिथं जाहीर सत्कार केलाय. मग मला आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारायचा आहे, जे 16% आरक्षण 50%च्या वरचं होतं त्यामुळं ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागत नव्हता, ते आरक्षण घालवण्यात तुमचा काय उद्देश होता हे सुद्धा बीडला येताना भुजबळांनी सांगितलं पाहिजे आणि तरच बीडला आलं पाहिजे. अन्यथा त्यांना आम्ही बीडमध्ये राजीनामा दिल्याशिवाय किंवा या 10 प्रश्नाची उत्तरं दिल्याशिवाय बीडमध्ये पाय ठेवू देणार नाहीत आणि लोकशाही मार्गाने आम्ही ते आंदोलन करणार आहोत. आम्ही कायदा हातात घेणार नाही, परंतु लोकशाही मार्गाने त्यांना आम्ही प्रचंड विरोध करू. कारण ते जर आमच्या 50%च्या वरच्याही आरक्षणाला विरोध करत असतील, 50%च्या वरच्या आणि आतल्या आरक्षणाला, दोन्ही आरक्षणाला विरोध करत असतील तर ते मराठा द्वेष्टे आहेत. त्यांना मराठा समाजाच्या द्वेषाचा कावीळ झालाय असं समजून आम्ही त्यांना हा विरोध करतोय. ते जर इथं मराठा आणि ओबीसीतला वाद मिटवायला आले असते तर आम्ही पहिला सत्काराचा हार घेऊन त्यांना गेलो असतो. थोडं सामंजस्याची भूमिका घेऊन ज्येष्ठ वयाने ते म्हणले असते दोन्ही काढल्या बाजूनी एकत्र या, यातून काहीतरी मार्ग काढू, तर आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं. परंतु नेहमी त्यांना मनोजदादा आणि मराठा समाजाला ते चुकीच्या पद्धतीनं वागवतात. मराठा समाजाच्या बाबतीत, मनोजदादाच्या बाबतीत बोलताना अतिशय हिणकस बोलतात. बोलू द्या, लोकशाही, आम्ही त्याला अजिबात त्यांना आमचा विरोध नाही. परंतु ते जे भूमिका घेत आहेत आरक्षणाच्या बाबतीत, मराठा समाजाच्या बाबतीत, त्याला विरोध आहे. वेळोवेळी आम्हाला निधी दिला म्हणून खोटे आकडे सांगतात. 25,000 कोटी दिले, 20,000 कोटी दिले, हे सगळं धादांत खोटं आहे. त्या मंत्रिमंडळात असून सुद्धा चुकीची माहिती पोहोचवतायत, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करतायत, मराठा ओबीसी वाद निर्माण करतायत. म्हणून आमचा त्यांना विरोध आहे. त्यांना आमची विनंती असेल, तुम्ही ज्येष्ठ आहेत, तुमचा आम्हाला अनादर करायचा नाही, परंतु तुम्ही या जिल्ह्यात येत असताना जिल्ह्यातलं वातावरण, सामाजिक स्वास्थ्य, अगोदरच काही
त्यांच्या सांगण्याहून काहीतरी हाके आणि वाघमारे इथे येऊन वेगवेगळा वक्तव्य करून आमच्या महिलांच्या बाबतीत हीन वक्तव्य केलेत, आमच्या मनोजदादाच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आणि या जिल्ह्यातलं वातावरण कलुषित करण्याचं काम या बाहेरून येणाऱ्या लोकांनी केलंय। म्हणून बाहेरून येणाऱ्या लोकांना आमचा विरोध आहे आणि नक्की आम्ही लोकशाही मार्गाने त्यांच्या बीडमध्ये येण्याला विरोध करणार आहोत, त्यांच्या त्या कृतीला विरोध आहे आणि नक्की त्यांनी याचा विचार करावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊन लोकशाही मार्गाने त्यांना अडवणार आहोत। आमच्या फंडिंगच्या बाबतीत किंवा काही मागचे आमचे मी 10 वर्षापूर्वी PWDला कामं करत होतो, त्यावेळेस मागचं जाऊन जरा बोलले ते त्याही विषयावर मला बोलायचंय, परंतु हे असले राऊत फाऊत काय कोणाचे नाव घेऊन मला त्यांना मोठं करायचं नाही। पण मला सांगायचंय, आमचे जे काय तुम्ही ओपन चौकशी करा, बॅनर कुठून लावले काय, मी त्याच्यानंतर 10 वर्षापासून NHI मध्ये गुत्तेदारी करतो, मी व्यावसायिक आहे, माझं सगळं वाईट कारभार आहे, त्यामुळे कुठली चौकशी करायची, काय करायचं काय करा, बॅनर असतील किंवा जे काही कार्यक्रम केले मी माझ्या स्वखर्चाने केलेत, वैयक्तिक केलेत, त्याचा माझ्याकडे हिशोब आहे, मी सगळ्याला वेळोवेळी देऊ शकतो, तेवढं पारदर्शक माझ्याकडे आहे। परंतु जे कोणी हे तथाकथित बीडचे पदाधिकारी आहेत त्यांनी मराठ्याला इथं 50% वरचा आरक्षणाच्या वेळेस सुद्धा धक्का लागे बुक्का मोर्चा काढलेला आहे, त्यात वेळेस ओबीसीला काही धक्का लागत नव्हता ना, आणि ते नैतिकतेची आणि ते तुम्ही तुमचं लोकशाहीने काम करा आम्ही आमचं काम करा म्हणतात। मग इथंच समिती आली होती, नारायण राणे समिती आली, गायकवाड समिती आली, त्यावेळेस निवेदनं सुद्धा ह्याच तथाकथित पदाधिकाऱ्यांनी दिलेत। हा सुद्धा मराठा द्वेषी माणूस आहे आणि त्याला त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असलेल्या त्या क्रीडांगणावर कार्यक्रम घ्यायचा नैतिक अधिकार नाही, कारण ज्यावेळेस त्याचे कधी बॅनर लागतात त्यावेळेस त्याचे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचे फोटो नसतात, कधी तो कुठल्या जयंतीला येत नाही, त्याच्यामुळे तिथं तर त्याने नैतिकतेने कार्यक्रम घेऊच नाही, ही सुद्धा आमची मागणी आहे। तिथं घेतलं तर आम्ही सुद्धा त्या गोष्टीला सुद्धा आमचा त्या विरोध असणार आहे, पण विरोध आम्ही लोकशाही मार्गाने करणार आहेत। आणि त्याने अजून सांगितलं PWD असं माझे काळे धंदे काळे आहेत का गोरे आहेत, सरकार ठरवेल किंवा सरकारच्या चौकशी करणार यंत्रणा ठरवतील, आम्ही कुणी काही चुकीचं बोलल्याने आणि असले काहीतरी माझ्यावर आरोप केलेले मी थांबेल, मी सभेला विरोध करणार नाही किंवा मी मराठा समाजाचं काम करतोय मनोजदादासोबत काम करतोय आणि मी थांबल असं जर त्याचं काही म्हणणं असेल तर ते तसं होणार नाही। तुला काय माझ्या चौकशा दे, तक्रारी कर, काय करायचं ते कर, जे सत्य ते कधीही समोर येत असतं, मी सगळ्या गोष्टीला सामोरं जायला तयार आहे। पण तुझे जे काय काळे धंदे, तू जे काही चुकीच्या पद्धतीने केलंय, कुणाची प्रॉपर्टी, कोणत्या मंत्र्याची प्रॉपर्टी कुणाच्या नावावर हे आम्हाला बाहेर काढायला नको, स्वतःचं हॉटेल स्वतः जाळून मराठा समाजाला त्यात ओढण्याचा प्रयत्न करून तू काय केलंस ते सुद्धा आम्हाला काढायला लावू नको, किंवा PWD मध्ये तुझे साहेब मंत्री असताना काय काय तूच कुणाच्या बदल्या कशा पूर्ण अर्थपूर्ण पद्धतीने करत होता, काय बैठका घेत होता, तिथून आलेले पैसे इथं PWDला येत होते आणि ते कसे कसे कुणाच्या नावाने काढले ते सगळं आम्हाला माहिती आहे। आणि मी ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस तुझ्याही मंत्र्याला त्या मी जे टक्केवारी तुझे बोलला ना त्यातली टक्केवारी मी तुझ्या मंत्र्याला सुद्धा गेलेली, माझ्या कामातली सुद्धा, तू तेच माझे काळे धंदे म्हणतो ना, तर आम्ही टक्केवारी देऊनच कामं तुझ्या मंत्र्याकडून करत होतो आणि तुझा मंत्री त्या खात्यात होता त्यावर प्रचंड भ्रष्टाचार केलाय आणि आताही शिवभोजन थाळीसाठी कुणाकून किती पैसे घेतले जातात हे माझ्याकडे आमच्याकडे रिपोर्ट आहे ना, मी जरा पत्रकारितेच्या जवळ आहे तुमच्या सगळ्यामुळं आणि त्या क्षेत्रात जवळ असल्यामुळे आमच्याकडे रोज माहिती येत असते ना शिवभोजन कसं चालतं, शिवाजी महाराजांच्या नावाने भोजन थाळी करून गोरगरिबाच्या ताटातलं अन्न खाणारा आम्ही नाही आणि हॉटेलच्या पुढं स्वतः डिवायडर करून स्वतःच्या फायद्यासाठी कित्येक लोकांचे बळी गेलेत, त्या पापाचा धनी तोयस। असलं गोरगरिबाला लुटून खाणारे आम्ही नाहीत, गोरगरिबाच्या कष्टाचे शिवभोजन थाळीतला रुपया सुद्धा खाणारे आम्ही नाहीत, आम्ही आमच्या कष्टाने काम करतो, गुत्तेदारी केली तर ओपनच करतो आणि त्यातून पैसे कमवतो। सध्या NHIच्या माध्यमातून कामं करतोय, 2 वर्ष झालं बंद आहे, पण त्याच्या अगोदर जे कामं केलेत ना, नितीन गडकरी साहेब तुम्हाला माहिती आहेत कसे आहेत, त्यांच्या खात्यात कामं कसे होतात हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे त्यांनी काय चौकशी करायची माझी, बॅनरचे पैसे कुठून आणले किंवा अजून काय काळे धंदेत माझे काढावा, परंतु हे काढत असताना त्याला अगोदर स्वतःच्या गिरेबांमध्ये झाक देखो, उगाच दुसऱ्याला उपदेश करताना एक बोट दुसऱ्याकडे करताना 5 बोटापैकी 4 बोट स्वतःकडे राहतात, याचं आत्मपरीक्षण या तथाकथित नेत्यानं करावं। तू म्हणतो ना तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू, तर आम्ही आमचं काम करतोय, तू तुमचं काम करत असताना तू कर ना, माझ्या समाजाला
काय निधी मिळण्यासाठी काम कर, किंवा तुझ्या नेत्याला सांग माझ्या समाजाला निधी मिळू द्या, या धनगर समाजाला एसटीतल्या आरक्षणासाठी एखादा मोर्चा काढ ना, वंजारी बांधवाला एखादा एसटीतलं आरक्षण मिळण्यासाठी एखादं आंदोलन कर ना. बंजारा समाजाचा एवढा मोर्चा आला, तिथं दिसला नाही तू, तिथं येऊन पाठिंबा द्यायचा, किंवा एखादं बंजारा समाजासाठी आंदोलन कर. त्यावेळेस समजू ना तू आणि तुझा नेता ओबीसीसाठी काम करते, परंतु तू आणि तुझा नेता ओबीसीसाठी नाही, माळी समाजासाठी नाही, माळी समाजातल्या काही ठराविक लोकांसाठी तू काम करतोय हे तुला माहिती आहे. आणि तू काय करायचे ते कर. आमचा लढा थांबणार नाही. भुजबळांना नक्की विरोध होणार, लोकशाही मार्गाने होणार. आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीत बीडमधली शांतता भंग करण्यासाठी येऊ देणार नाही, नाही आणि नाहीच. हा आमचा त्यांना भुजबळांना जाहीर इशारा आहे. जे काय करायचे आम्हाला पोलीस संरक्षणात ये, पोलीस बंदोबस्तात ये, जे काय करायचे आमच्यावर कारवाई कर, केसेस कर, काही हरकत नाही. तू आमच्या जीआरला विरोध करायला यायला ना, म्हणून तुला विरोध आहे. तू जर आमचा जीआर तू काळा जीआर म्हणून रद्द करा म्हणतो तो वडेट्टीवार आणि भुजबळ, तर त्या गोष्टीला विरोध करायला तर आम्ही तुम्हाला जाहीर विरोध करणार. पण तुमच्यासारखे खालच्या थराला जाणार नाही. आम्ही लोकशाही मार्गाने विरोध करणार, पण पाय सुद्धा बीडमध्ये ठेवू देणार नाही. हा आमचा इशारा आहे. 10 वर्षापासून मी ते काम बंद केलं पीडब्ल्यूडीचे. जाऊ द्या ना, अधिकारी आहेत बिचारे, अधिकाऱ्याचा कशाला बळी द्यायचा आहे. बिलं काढायला सुद्धा उगत आमच्या वादात कुणाचा कुठल्या जाती धर्माचा अधिकारी असो त्यांचा बळी आम्हाला द्यायचा नाही. पण त्याने काढल्यानंतर माझ्याकडले सगळे त्याने काढ म्हणावं. आता सगळ्याला माहिती आहे हो, मशनी होत्या तिथं पैसे मोजायच्या. पीडब्ल्यूडी मिनिस्टर होता ना तात्कालिक त्यावेळेसचा, तर त्यावेळेस मशनी होत्या पैसे मोजायच्या. अँब्युलन्समध्ये पैसे न्यायचे बातम्या आलेल्या आहेत. बघा ना शिवभोजनचं, मी म्हणण्यापेक्षा तुम्ही जा. काय शिवभोजन कागदावत चालू आहे. कोण महिन्याला लाख रुपये कलेक्शन करतंय शिवभोजन थाळी, कोण माहिती घ्या. तुम्ही पत्रकार आहे, मी सांगण्यापेक्षा तर मला माहिती, ती माझ्यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला मिळू शकते. नाही आमच्याकडे आलेली माहिती सांगू ना, सांगितली ना ती. काय तुम्ही पत्रकारांनी चौकशी करायचं काम असतं. हा शिवभोजन आहे, तांदूळ गहू कुठं जातो गोरगरिबाचा. अरे गोरगरिबाचं तरी खाऊ नका राव. तुम्ही पीडब्ल्यूडी मध्ये केलं ठीक आहे, आम्हाला काय घेणं आहे. ग्रह खातं होता तेलगीच्या माध्यमातून केलं ते माहिती, ते खा ना तुम्ही. मोठ्या लोकांना तुम्ही चोराला लुटलं ना, चोराचे चोर आहेत तुम्ही, डाकूचे महाडाकू आहेत हे भुजबळ आणि हे लोक. त्यांनी केलं, आम्हाला काही घेणं देणार. परंतु गोरगरीब हातावरलं पोट असणारे ते शिवभोजन थाळी खाणारे लोक किती गरीब असतात, त्यांना काही नाही म्हणून शासनाने ती योजना सुरू केली आणि त्याच्यात तुम्ही पैसे खाता. लाज वाटली पाहिजे, लाज. गहू तांदूळ गोरगरिबासाठी येतंय, ते कुठं जातंय ना. अरे त्याच्यात लाज वाटली पाहिजे तुम्हाला. खाताना जरा थोडं स्टँडर्डपणा ठेवा ना. इतक्या खालच्या थराला जाऊ नका. गोरगरिबासाठी तरी नका करू. नाही तर त्यांच्याकडे मुद्देच राहिले नाही ना. त्यांना 50% आत आरक्षण दिलं तरी विरोध करतात, 50% वरच्या आरक्षणाला विरोध केला सिद्ध झालंय ना. मराठा समाजाने बघितलंय, भुजबळांनी स्वतः सत्कार केला इंदापूरला, त्या ज्यांनी ते 50% वरचं आरक्षण उडवलं ना. आणि मला तर सांगायचंय, ते आरक्षण घालवल्यामुळं मराठा ओबीसी आजचा जो वाद निर्माण झालाय ना त्याच्यामुळे झालाय. ते जर आरक्षण टिकलं असतं तर ओबीसीला कुठलाही धक्का लागत नव्हता. ते 50% वरचं होतं. परंतु भुजबळ, वडेट्टीवार, हाके यांना स्वतःला ओबीसी समाजाचं काही देणं घेणं नाही. यांना सगळ्यांना फक्त त्यांना ओबीसीचं नेता व्हायचं आणि त्यांच्या स्पर्धेतून त्यांनी ते आरक्षण घालवलं आणि मराठा ओबीसी हे वाद निर्माण केला आणि ह्यातून त्यांना दंगली घडवायच्यात आणि त्याच्यातून त्यांना हे करायचंय. त्यांचा राजकीय स्वार्थ साधायचा आहे, पक्षाला त्यांच्या दाखवायचंय, सरकारला दाखवायचंय मीच कसा ओबीसीचा नेता आहे. आणि भुजबळ आता मधल्या काळात 2 वर्षात थोडे 2-4 महिन्यात मागं पडले होते. तो हाके नावाचा स्वयंघोषित एक फिरत होता बीड जिल्ह्यात. आता त्याच्यामुळे हे काय सण झालं नाही त्याच्यात बरंच तुम्ही माहिती घ्या. मग ते आता तो पुढे चालला म्हणून हे पुढे यायला लागले. इथल्या महाशयाने लगेच ते भुजबळाची सभा लावली. परंतु बीडला असं काही चुकीचं करण्यापेक्षा तिकडं नाशिकला करा, मुंबईला करा. का नागपूरला केलंच ना, आम्ही केला का विरोध तिथं? नागपूरला करा, लोकशाही मार्गाने करा. परंतु संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला ती शोभत नाही. आणि ज्येष्ठ माणूस आहे तरी ह्या वयात तरी लाज वाटली पाहिजे. या वयात तरी त्यांनी त्यांच्या वयाचा बाकीच्या गोष्टी आदर सन्मान ठेवला पाहिजे ना. कशाला विरोध करावा मराठा समाजाला? नाही, जरांगे पाटील या बीडचे भूमिपुत्र आहेत आणि या जे मी बोलतोय किंवा या आंदोलनात जरांगे पाटलांचा काही संबंध राहणार नाही. पाटलाला असलं आवडत बी नाही, म्हणजे असं कुठल्या सभेला विरोध करणं, कुठल्या मोर्चाला विरोध करणं. तो माणूस सरळ आहे.
त्यांचं स्पष्ट असतं की आपण आपल्या पद्धतीने लढू ते त्यांच्या, परंतु समाज म्हणून या बीड जिल्ह्यातला एक नागरिक म्हणून माझी भूमिका आहे ती, आणि इथल्या मराठा समाजातल्या आमच्या लोकांनी अनेक फोन आले की बाबा हे इथं आरक्षणाला GRला विरोध करत येत असताना बीड जिल्ह्यातले मनोजदादा बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत, त्याच्यामुळं ते येऊ शकतात, त्यांच्याबद्दल काही नाही, ते चुकीचं कधी बोलले नाहीत, परंतु कधी एसटी समाजातल्या मुस्लिम समाजाला किंवा दलित समाजाला कधी कुठल्या बोलले का, किंवा वंजारी समाजातल्या कधी आरक्षणाला केला होता का आतापर्यंत विरोध, किंवा धनगर समाजाला केला का विरोध, बंजारा समाजाला केला का, किंवा कुठल्या जातीला डायरेक्ट नाव घेऊन बोलले का? जसं काही आम्हाला निजामाच्या अवलादी म्हणले तसं मनोजदादा किंवा आम्ही कोणी म्हणलोत का एखाद्या जातीला तसं चुकीचं बोललोत का? आम्ही एखादा बोललोत का किंवा म्हणलोत का ह्या जातीला हे देऊ नका, त्या जातीला ते देऊ नका? उलट ते बोराडे भैया तिथं बसले तर माझ्या फोनून दादा बोलले, त्याला त्याची तब्येतीची विचारपूस केली. इथल्या मोर्चात आम्ही सगळे बंजारा समाजाच्या गेलो. मग हे मेळावा घेणारे कुठं होते त्यावेळेस? फक्त त्यांना त्यांच्या नेतृत्वाचं पडलंय. माझी या बीड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला आणि 385 का 500 जाती त्या सगळ्या जातींना विनंती आहे, मराठा आणि तुमचं आमचं काही वैर नाही, परंतु काही ठराविक जातीतले राजकीय नेते आणि ज्यांना लाभाचे पदं घ्यायचे तेच नेते तुमच्या आमच्यात वाद असल्याचा बनाव करतायत. परंतु त्या ज्या 4-5 जाती त्यांचाही विरोध आम्हाला विरोध नाही, परंतु ते खाजगीत येऊन आम्हाला सांगतात. परंतु ह्या नेत्याच्या दबावापुढं काही त्यांचे कामं अडकले असतात, म्हणून त्या नेत्याच्या जवळचे लोक फक्त आम्हाला विरोध करतात. आणि हे मराठा आणि ओबीसीने लक्षात घ्यावं आणि आपण शांततेने लोकशाही मार्गाने आपण सगळ्यांनी इथं राहायचंय. आपण जर पाहिलं तर जरांगे पाटलाच्या वेगवेगळ्या आंदोलनाला असेल किंवा नंतर भेटीसाठी अनेक मंत्री येतात, आमदार येतात, त्यांना मात्र तुम्ही कुठलाही विरोध करत नाही किंवा ओबीसी समाजातून त्या नेत्यांचा विरोध होत नाही. बरोबर. इथं भुजबळ येतात किंवा इतर आमदार मंत्री येतात विरोध होत नाही, कारण ते संविधानिक पदावर. बरोबर नाही, इतर आमदार नाही, मी फक्त भुजबळांचा विरोध करतोय. आता विखे पाटील काल तिथं गेले, तो बी बोलला, तो पदाधिकारी विखे पाटील तिथं गेले. विखे पाटील काय म्हणले नाही ओबीसी समाजाला देऊ नका म्हणायला गेले नाही ना, ते सदिच्छा भेट होती, मीडियात तुम्हीच दाखवलंय. ती भेट घेत असताना ते म्हणले का की तुम्ही आम्ही इथं आलो ओबीसीला विरोध करायला आलो, असं बोलले का? एखादा ओबीसीच्या विरोधातल्या मेळाव्याला गेले का? ते एखाद्या मराठ्याचा मोर्चा काढून ओबीसीला हे करा म्हणले का? ते मराठ्याचा मोर्चा काढला का त्यांनी? हे जसे संविधानिक घटनेच्या पदावर बसून विरोध करतात, मराठ्याच्या विरोधात मोर्चा काढतात, मराठ्याच्या विरोधात सभा घेतात, तसं एखादं दाखवा ना. जे पाटलाकडे आले त्यांनी एखाद्याने तरी ओबीसी समाजाला हे देऊ नका असं म्हणले का? तर सांगा, त्यांच्या राजीनाम्याची मी मागणी करतो. म्हणले का कुणी? मग भुजबळ काय म्हणतात, मराठ्यांना ओबीसीतून मिळू देणार नाही का? जागीर आहे का तुमच्या बापाची? ओबीसी हा प्रवर्ग आहे, कुठल्या जातीची त्याच्यावर मालकी नाही. घटनेत सांगितलंय दर 10 वर्षांनी आरक्षणाचं पुनर्मूल्यांकन झालं पाहिजे. ज्या जाती प्रगत झाल्यात त्या बाहेर काढल्या पाहिजे आणि ज्या जाती मागास आहेत त्यांना मध्ये घेतलं पाहिजे. त्यासाठी प्रक्रिया पण आहे. आणि आमच्या अजून एक राहिला सांगायचा मुद्दा, आमच्या नोंदी 1967च्या अगोदरच्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आम्ही ओबीसीत आहेत. खरे ओबीसी तर आम्ही आहेत. ह्या भुजबळांना आणि काही जातींना 2-2, 4-4 वरीच्या JRवरच आरक्षण मिळालंय. 1994च्या JR नुसार माळी समाजाला, धनगर समाजाला किंवा वंजारी समाजाला, आणखी सगळ्या समाजाला आरक्षण मिळालंय. पण आम्ही त्या JRला आतापर्यंत विरोध केला नाही, किंवा त्याच्याही अगोदर त्याच्याही नंतर आतापर्यंत काही पोट जाती या जातीची उपजात म्हणून घातल्यात अनेक जाती. आता माळी समाज ओबीसीत आहे, बागवान समाज ओबीसीत आहे मुस्लिम समाजातला का? ते काय पोट जात आहे का? मग मला हे सांगायचंय की माझा मुस्लिम समाजाच्या ओबीसीतल्या आरक्षणाला विरोध नाही. मग बागवान चालतात, मराठे का चालत नाहीत तुम्हाला सांगा ना? तुम्हाला बागवान ओबीसीत आहे मुस्लिम समाजाची जात, ती चालते, मग मराठे का चालत नाहीत? आमच्या नोंदी आहेत ना. ठीक आहे, आमच्या नोंदी नसल्या तर तुम्ही विरोध केला असता तरी काय हरकत नाही. आम्ही म्हणतो जर ज्याची नोंद नाही त्यांना देऊ पण नका, पण आमच्या नोंदी आहेत. हैदराबाद गॅजेटमध्ये 39% बीड जिल्ह्यात ओबीसी दाखवा, म्हणजे कुणबी दाखवलेत. कुठे आहेत 39%? दाखवा ना. मग 39% म्हणल्यावर मराठा समाजाचं इथं, बाकी सगळ्या जातीचं हे. गॅजेटनुसार तुम्ही बंजारा समाजाला द्या म्हणता, आम्ही पाठिंबा दिला. वंजारी समाजातले ते एक नेते मागतात, आम्ही पाठिंबा दिला. अजून धनगर समाजाचे म्हणतायत एसटीतलं आरक्षण, आम्ही पाठिंबा दिला. तसं भुजबळ किंवा हे जे बगलबच्चे इथं मिळाले त्यांनी दिला का पाठिंबा? दिला का? एखाद्याच्या तरी एसटीच्या आरक्षणाला किंवा एखाद्याला दिला का? त्याचंही उत्तर द्यावं ना. दादा, आपण जर पाहिलं तर मराठा कुणबी एकच आहेत अशी भूमिका सातत्याने तुम्ही घेतली. परंतु मुंबईमध्ये कुणबी समाजानेच आंदोलन केलंय की मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करू. ते सुद्धा लोक तो मोर्चा माहिती घ्या तुम्ही, कुणी आणला, कुणी तिथं बसवलं, काय केलं, आमच्याकडे सगळी माहिती आहे ना. ते उत्स्फूर्तपणे समाज आलेला नाही. हे जे लोक येतात ना मराठ्याच्या विरोधात मोर्चे काढायला, हे स्वयंस्फूर्तीने आलेले नाहीत.
ह्यांना गाड्या दिल्या जातात, गाड्या दिल्या जातात, सगळं नियोजन आम्हाला माहिती आहे, आमच्याकडे पण माहिती आहे ना, तुम्ही माहिती आहे का आम्ही म्हणण्यापेक्षा. पण त्यात तिथला कुणबीचा विषय वेगळा आहे आणि बाकी उर्वरित महाराष्ट्रातला वेगळा आहे. पण तरीही ते आमचे बांधवच आहेत. ठीक आहे, आता त्यांना असं बिंबवलं जातं त्यांच्या मनावर की तुमचं आता आरक्षण गेलं, ओबीसीचं आरक्षण गेलं, मराठ्याच्या 500-550 आत्महत्या झाल्यात आरक्षण नाही म्हणून, आणि आता ओबीसी समाजाच्या 13-14 आत्महत्या झाल्या म्हणतात. मग हे खोटं बोलल्यामुळे झाल्यात ना. हे जर खरंच गेलंय का ओबीसीचं आरक्षण? नाही ना गेलं. फक्त यांना राजकारणातले 4-2 पदं इकडं तिकडं होतील त्याच्यामुळे जर वाटत असेल तर त्यात मार्ग निघला असता. परंतु यांनी 50% वरच्या आरक्षणाला विरोध केल्यामुळे आज ओबीसीला जे आम्हाला आता ही ओबीसीतली भूमिका घ्यावी लागते ना मनोजदादाला, आम्हाला त्या गोष्टीमध्ये घ्यावं लागते. ते आरक्षण जर टिकलं असतं तर आज आम्ही ही मागणी केली नसती. आमचं हे संविधानिक आरक्षण आहे, हक्काचं आरक्षण आहे, पण आम्ही तरीही ते मागितलं नसतं. का तर आम्ही या महाराष्ट्रात लोकसंख्येने बहुसंख्येत मराठा समाज, इतर समाज आम्हाला मोठा भाऊ समजतात. तर मोठा भाऊ कधीही लहान भावासाठी किंवा या आपल्या कुटुंबासाठी त्याग करत असतो. तो त्याग आम्ही 94 पासून केलाय, त्याच्या अगोदरपासून केलाय. मग आमचं एवढं मन मोठं असताना आम्ही आमच्या हक्काचं पवार साहेबांनी जे आरक्षण आहे ते ओबीसीना वाटून टाकलं 1994च्या GRने, तरीही आम्ही त्याला विरोध केला नाही. पण जेव्हा तुम्ही आमच्या वरच्याही आरक्षणाला विरोध करता आणि आम्हाला पुन्हा आमच्या ओबीसीतल्या नोंदी आमचं आरक्षण पूर्ण पहिलंच आहे हे माहीत झाल्यानंतर आम्ही ते मागत असताना तुमच्या पोटात दुखायचं कारण नाही. तुम्ही विरोध करू नये ही आमची विनंती. नाही, त्या बाबतीत मनोजदादा ठरवतील. मी एक सेवक आहे काम करणारा, आणि मी फक्त हे विषय बीड जिल्ह्यापुरता आहे. भुजबळ बीड जिल्ह्यात येतात आणि ते वाद लावा येतात. मराठा समाजाचा GR रद्द करायला या म्हणतात, म्हणून मी त्याच विषयावर बोलतोय. इलेक्शन असतील किंवा बाकीचे काही राज्य लेवलवरचे आरक्षणाचे विषय ते मनोजदादा आणि मराठा समाज ठरवेल. त्याबाबत मी आज इथं बोलणार नाही. मी एक सेवक आहे समाजाचं काम करणारा. फक्त माझं काम काय आहे, मराठा समाजाच्या GRला कुणी विरोध करत असेल, बीड जिल्ह्यात कुणी येऊन मराठा आणि ओबीसी वाद लावत असेल तर त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देणं, त्यासाठी मी शेवटचा प्रश्न. तुम्ही यापूर्वी 28 तारखेला मेळावा होता त्यावेळेस देखील विरोध नोंदवला होता. हो. असा इशारा दिला होता. हो. आता पुन्हा हा मेळावा होतोय, त्या पार्श्वभूमीवर तुमचा काय नेमका आंदोलनाचा स्वरूप असणार आहे? काय तुम्ही यावेळेस विरोध कसा दर्शवणार आहे? आम्ही गनिमी काव आहे आमचा, त्यामुळे सगळ्या गोष्टी आताच नका विचारू. आम्ही अजून 2-4 दिवस जायचेत ना. आज किती तारीख आहे ना, अजून आज 11 तारीख आहे. 17 म्हणजे 5-7 दिवस टाइम आहे. बघू ना, तोपर्यंत अजून त्यांच्याकडून काय येतंय, आमच्याकडून काय येतं, ह्या 10 प्रश्नाचे उत्तर दिले आणि ते जर विरोध सोडायला तर मग कशाला आताच सांगून काय उपयोग आहे. त्याच्यामुळं क्रीडांगणावर त्यांना अधिकार नाही नैतिकतेने घ्यायचा. सुभाष राऊत असेल त्यांनी विचारा, बोलावं ना त्या विषयावर. त्यांनी कधी केला का संभाजी महाराज जयंती साजरी? शिवाजी महाराजांचा फोटो कधी टाकला का? संभाजी महाराज टाकला का? आता कालच्या याला टाकला लाज, त्याला माहिती आहे तिथं कार्यक्रम घ्यायचा म्हणून. नाही, तशी मागणी करणार नाहीत. त्यांना घ्यायचं तर शेवटी आमचं मन मोठं आहे. आम्ही त्या गोष्टीला कुठं घ्यावा त्या गोष्टीला विरोध नाही, पण त्यांनी नैतिकतेने घेऊ नये तिथं, असं आमचं मन आहे. नैतिकतेने त्यांनीच मनाने करावं. उगाच तिथं हे देऊ नका आणि ते देऊ नका आणि असला आम्ही खालच्या थराला बोलणार नाही. पण आमचा त्यांना विरोध आहे, त्या भुजबळांना येण्याला विरोध आहे. ओबीसी समाज सर्वसामान्य तिथं येऊन मेळावा घेत असेल तर त्या गोष्टीला विरोध नाही. पण सभा उजवायची का त्यांना बीडमध्ये पायच ठेवू नाही द्यायचा, किंवा बीडमध्ये आल्यानंतर अजून त्यांना कोणत्या पद्धतीने लोकशाहीतल्या कोणत्या आयुधाचा वापर करून त्यांना तिथं अडवायचं किंवा अजून काय काय करायचं किंवा त्यांना निषेध करून त्यांना कसं रोखायचं ह्याचे प्रयत्न आम्ही करू ना. 5-6 दिवसात सगळ्याला चर्चा करू, आमच्या सगळ्या बांधवांना. येतात आणि काही दिवसापूर्वी पाऊस होता आणि त्यामध्ये मंडप पडला होता. त्यावेळेस आता त्या सोशल मीडियावर ते फोटो व्हायरल होतात की नगरपालिकेला त्या नागरिकांनी सूचना केल्या की अशा पद्धतीने कुठं त्या सभेला वगैरे ग्राउंड देऊ नये. त्यासाठी तुम्ही काही नगरपालिकेला मागणी करणार? ते बघूनच मागणी केली ती, खोदून टाकू म्हणून. तिथं गॅस नव्हता पाहिजे त्यांनी. पण आता ते क्रीडांगण तरी खेळासाठी किंवा लोकांना जॉगिंगसाठी ठेवावं. दुसरीकडे सभा घ्यायला म्हणजे पटांगण, पण ते त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्याला विरोध करणार नाही तिथं घ्यायला. पण आम्हाला सांगायचं त्यांना नैतिक अधिकार नाही तिथं घ्यायचा. ओबीसीला नाही, सर्वसामान्य ओबीसी आम्ही भुजबळांना विरोध आहे, भुजबळाच्या भूमिकेला विरोध आहे. भुजबळांना सुद्धा विरोध नाही. ते जे GRच्या विरोधात इथं येत आहे त्यांच्याच सरकारच्या मुख्यमंत्री महोदयांनी सांगून सुद्धा या GRचा ओबीसीला काही तोटा होत नाही सांगून सुद्धा ते बीडमध्ये तो GR रद्द करा म्हणा येत आहे. मग इथं येण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये भांडा ना, तिथं राजीनामा द्या GR रद्द करा म्हणून.
नाही तर मग नाशिकला घ्या, बाकी ठिकाणी घ्या ना. इथं बीडातच काय, बीडमध्ये त्यांना माहिती आहे मराठा आणि ओबीसी वाद लावला की सगळ्या राज्यात त्याचे पडसाद उमटतात, म्हणून जाणून बुजून हे यायलेत. मनोजदादाचा बीड जिल्हा जन्मभूमी, म्हणून त्यांना इथं येऊन टार्गेट करायचंय. त्याच्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे. नाही, भाषण ते पुढचा विषय. आधी त्यांना बीडमध्ये त्यांनी यावं का नाही हे विषय, ते भाषण तर नंतरचा विषय. परंतु त्यांना आम्ही बीडच्या बॉर्डरवरच अडवू शकतो लोकशाही मार्गाने. आम्ही रस्ता लोकशाही मार्गाने जाणार. त्यांना काय 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 सगळ्या गोष्टी आम्हाला नका सांगायला. अजून 4-5 दिवस आहेत. काय काय घटना घडतात, पोलीस प्रशासनाची आम्हाला चर्चा करावं लागत, किंवा आणखी आमच्या सहकार्याची चर्चा करावं लागेल. आमचे समाज बांधव काय म्हणतात, घटनेच्या चौकटीत लोकशाहीत काय बसतंय, कुठलं लोकशाहीतलं आंदोलनाचं आयुध वापरून त्यांना थांबवता येईल, हे सगळे आम्ही पर्याय चाचपणी करू ना 5-4 दिवसात, आणि नंतर ठरवू. एकंदरीत सभेच्या अगोदर मराठा समाजाचा गनिमी कावा दिसणारच, नक्की दिसणार. गनिमी काव्याने आम्ही या भुजबळांच्या दौऱ्याला विरोध करू आणि त्यांना बीडमध्ये पाय सुद्धा ठेवू देणार नाही. ओके.